नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करता तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आम्हाला भेटत नाही, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूची जी काही बेल आयकॉन आहे त्याला ऑल नोटिफिकेशन ऑन तुम्हाला असं करावं लागेल. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी आपला आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मुद्द्याचं नाव लिहून घ्या. रशिया युक्रेन हे जे काही सध्या क्रायसिस सुरू झालेला आहे किंवा क्रायसिस सुरू आहे त्याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी याच्यावरील हमखास तुम्हाला 1 ते 2 मार्काला प्रश्न बघाव्यास भेटणार आहे. टोटल या ठिकाणी आपण 15 ते 20 प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे वही आणि पेन घेऊन लगेच बसा आणि एकाखाली एक लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, युक्रेन नावाचा जो काही देश आहे त्या देशाचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा किंवा प्रेसिडेंट म्हणा. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, व्लोदिमीर झेलेन्स्की असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? व्लोदिमीर झेलेन्स्की असं त्यांचं नाव आहे. ते सध्या या ठिकाणी युक्रेन देशाचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं ते कधीपासून राष्ट्रपती आहेत तर 2019 पासून ते युक्रेन देशाचे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून ते कार्यरत आहेत आणि युक्रेनचे ते 6वे राष्ट्राध्यक्ष आहेत. ही सुद्धा गोष्ट एका बाजूला लिहून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा, युक्रेन देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेनिज शमिहल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डेनिज शमिहल असं त्यांचं नाव आहे. ते कोण आहेत? प्राईम मिनिस्टर ऑफ युक्रेन आणि युक्रेनचे ते सध्याचे 18वे पंतप्रधान म्हणून आहेत आणि ते 2020 पासून युक्रेनचे प्राईम मिनिस्टर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, रशिया देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? तर या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, व्लादिमीर पुतिन हे या ठिकाणी रशिया देशाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत, प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती आहेत. आणि या ठिकाणी रशिया या देशाचे अध्यक्ष हे व्लादिमीर पुतिन कधीपासून आहेत? तर 2012 पासून आहेत. आणि कधीपर्यंत असणार आहेत? तर 2036 पर्यंत व्लादिमीर पुतिन हे रशिया देशाचे राष्ट्रपती असणार आहेत. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, रशिया देशाचे पंतप्रधान कोण आहेत? या ठिकाणी 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मिखाईल मिशुस्टिन असं त्यांचं नाव आहे आणि ते 2020 पासून ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5वा, युक्रेन नावाचा जो काही देश आहे तो केव्हा स्वतंत्र देश बनलेला आहे? 1991 ला या ठिकाणी युक्रेन हा देश स्वतंत्र देश बनलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, सोव्हिएत युनियन पासून स्वातंत्र्याची घोषणा 24 ऑगस्ट 1991 ला करण्यात आली होती आणि दुसरा पॉइंट, युक्रेन 1922 मध्ये सोव्हिएत युनियन मध्ये सहभागी झालेला होता. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, रशिया नंतर युरोपमधील दुसरा सर्वात मोठा देश कोणता आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, युक्रेन. तर या ठिकाणी रशिया नंतर युरोपमधील सेकंड लार्जेस्ट कंट्री कोणती आहे? युक्रेन. मग 1 नंबरला कोण आहे? तर साधी गोष्ट आहे, रशिया हा या ठिकाणी 1 नंबरला देश आहे. आणि एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या, युक्रेन हा जगातील 46वा आणि युरोपमधील दुसरा सर्वात मोठा देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7वा, युक्रेन या देशाच्या राजधानीचं नाव काय आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कीव असं त्या युक्रेन देशाच्या राजधानीचं नाव आहे. काळजीपूर्वक ऐका, कीव ही युक्रेनची राजधानी आहे आणि युक्रेनचं चलन जर विचारलं तर लिहून घ्या, रिव्हिनिया असं त्यांचं चलन आहे. काय नाव आहे? रिव्हिनिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, सर्वाधिक साक्षर देशांच्या यादीमध्ये युक्रेन या देशाचा कितवा क्रमांक येतो किंवा युक्रेन टिंबटिंब स्थानी आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 4थ्या नंबरला आहे युक्रेन हा देश. मग मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का पहिले 3 देश कोण आहेत? कशामध्ये? सगळ्यात हायेस्ट लिटरसी कंट्रीज मध्ये. बरोबर, सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण असलेले देशांच्या यादीमध्ये पहिल्या 3 देश कोणकोणते आहेत ते मला कमेंट करून सांगायचं आहे आणि 4थ्या नंबरला आहे युक्रेन देश. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, युक्रेन हा देश कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युरोप खंडामध्ये या ठिकाणी युक्रेन हा देश स्थित आहे. पहा, या ठिकाणी युक्रेन हा जो काही देश आहे तो आहे युरोप खंडामध्ये. अशाच प्रकारे अजून एक प्रश्न तयार होतो, रशिया हा देश कोणत्या खंडामध्ये स्थित आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आशिया आणि युरोप. एकमेव असा देश आहे जो 2 खंडांमध्ये स्थित आहे. आशिया आणि युरोपमध्ये रशिया हा देश पसरलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मॉस्को. तर या ठिकाणी रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को. पहिला पॉइंट, ही जी काही रशियाची राजधानी आहे मॉस्को, ही मॉस्को राजधानी युरोप खंडामध्ये स्थित आहे
आणि दुसरा पॉइंट, रशियाचं चलन कोणतं आहे? तर रशियाचं चलन आहे रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा, रशियाच्या संस्थेला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ड्यूमा. माफ करा, या ठिकाणी संस्था नाही, संसद असा शब्द आहे, तो या ठिकाणी करेक्शन करून घ्या. ठीक आहे. तर रशियाच्या संसदेला कोणत्या नावाने ओळखले जाते? तुम्हाला आठवतंय बऱ्याच प्रकारच्या एक्झाम मध्ये, खास करून सरळ सेवा, रेल्वे भरती, त्यानंतर बँक, याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या देशांचे संसद असतात, त्या संसदेला त्या देशामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या नावाने ओळखतात याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी ड्यूमा असं रशियाच्या संसदेला म्हटलं जातं. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आहे डायट. तर जपानच्या संसदेला डायट असं ओळखलं जातं. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक डी जातीय संसद. बांगलादेश या ठिकाणच्या संसदेला जातीय संसद या नावाने ओळखलं जातं. आणि पर्याय क्रमांक सी नॅशनल असेंब्ली असं पाकिस्तानच्या संसदेला नाव ठेवण्यात आलेलं आहे, किंवा पाकिस्तानच्या संसदेला नॅशनल असेंब्ली असं नावाने ओळखलं जातं. बरोबर. तर रशियाची आहे ड्यूमा. पुढचा प्रश्न क्रमांक 13वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश कोणता आहे? तर या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबरला आहे रशिया देश, 2 नंबरला आहे कॅनडा देश, 3 नंबरला आहे अमेरिका देश, 4 नंबरला आहे चीन देश, आणि आपला प्यारा भारत देश आहे 7 नंबरला. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 14वा, जगातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग कोणत्या देशांमध्ये स्थित आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि ते जे काय रेल्वे मार्ग आहे, सर्वात मोठा जगातील रेल्वे मार्ग, त्या रेल्वे मार्गाचं नाव काय आहे? तर ट्रान्स सायबेरियन रेल्वे मार्ग असं त्या रेल्वे मार्गाचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा, क्रिमिया कोणत्या देशाचा भाग आहे? तर 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया या देशाचा या ठिकाणी क्रिमिया हा या देशाचा भाग आहे. एक काम करा, या ठिकाणी परत 3 पॉइंट लिहून घ्या. पहिला पॉइंट, क्रिमिया सुरुवातीला युक्रेन देशाचा भाग होता. दुसरा पॉइंट, 2014 मध्ये क्रिमिया आणि रशियामध्ये वाद झाला होता. आणि तिसरा पॉइंट, 2014 नंतर क्रिमिया हा रशिया देशाचा भाग आहे. आता इतक्या आपण काय पाहिलं, रशिया आणि युक्रेन हा जो काही क्रायसिस चालू आहे त्याच्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते प्रश्न आपण पाहिलं. आता या सर्व गोष्टींमध्ये अजून एक संस्था कार्यरत आहे ऍक्टिव्हली. त्या संस्थेचं ऑर्गनायझेशनचं नाव आहे नाटो. तर नाटो बद्दल सुद्धा तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाणार. नाटोचा फुल फॉर्म काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल उत्तर अटलांटिक करार संघटना. स्थापना झाली नाटोची 4 एप्रिल 1949 ला. तिसरा पॉइंट लिहून घ्या, ही जगातील 30 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. चौथा पॉइंट लिहून घ्या, 2017 मध्ये मोंटेनेग्रो हा देश नाटोमध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या 29 झाली. आणि त्यानंतर 2020 मध्ये उत्तर मॅसिडोनिया या देशाच्या प्रवेशाने ही संख्या 30 झाली. तर या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये वर्तमानमध्ये नाटोचे सदस्य देश किती आहेत? तर 30 आहेत. त्याच्यानंतर 5वा पॉइंट लिहून घ्या, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो, ज्याला नॉर्थ अटलांटिक अलायन्स देखील म्हटलं जातं. 6वा पॉइंट लिहून घ्या, 27 युरोपियन देश. या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं, 30 सदस्य देश आहेत. मग या 30 देशामध्ये कोणकोणते आहेत? तर 27 युरोपियन देश आहेत, 2 उत्तर अमेरिकन देश आहेत आणि 1 यांच्यातील आंतर सरकारी लष्करी युती आहे. पुढचा पॉइंट 7वा पॉइंट, नाटो एक सामूहिक सुरक्षा प्रणाली तयार करते ज्याद्वारे त्याचे स्वतंत्र सदस्य देश कोणत्याही बाह्य पक्षाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी परस्पर संरक्षणास सहमती देतात. नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स म्हणजेच बेल्जियम या ठिकाणी आहे आणि तर अलाइन्ड कमन ऑपरेशनचे मुख्यालय बेल्जियमच्या मॉन्स जवळ आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, रशिया युक्रेन हा जो काही क्रायसिस सुरू आहे त्याच्यावरील प्रश्न आणि त्याच्याशी निगडीत असलेली एक ऑर्गनायझेशन नाटो, या सर्व गोष्टींबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ जर आवडला तर अवश्य व्हिडिओला लाईक करा, जवळच्या 2, 4, 5 मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी नक्की कमेंट करा. शेवटी जाताना एवढंच बोलेल, चॅनलला जर अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. मी अजून एक गोष्ट तुम्हाला दरवेळेस सांगायची विसरतो, या ठिकाणी 2 व्हिडिओ अपलोड होत असतात आपल्या चॅनलवरती. एक असतो सकाळी 6 वाजता, या ठिकाणी डेली न चुकता कन्सिस्टंटली या ठिकाणी आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ अपलोड करत असतो आणि दुसरा व्हिडिओ दररोज संध्याकाळी 7:30 PM संध्याकाळी 7:30 वाजता अपलोड होत असतो, ज्या ठिकाणी तुम्ही ज्या पण टॉपिकवरती कमेंट करत असतात त्या ठिकाणी मॅक्झिमम कमेंट ज्या टॉपिकवरती येते त्या टॉपिकवरचा व्हिडिओ संध्याकाळी 7:30 वाजता अपलोड होत असतो. तर मी अशी आशा बाळगतो तुम्हाला आमचा हा कंटेंट, आमचा हा प्रयत्न सुरू केलेला तुम्हाला नक्कीच आवडत असेल. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद.
तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.